योजनेच्या उदाहरण रूपरेषा सांगू. ही योजना शेतकऱ्यांसाठी नसून सर्व जणांसाठी उपलब्ध आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या योजनेमध्ये. कृषी विभागाची अशी एकमेव योजना आहे जी शेतकरी व्यतिरिक्त तुम्हाला लाभ सुद्धा घेतात. या योजनेमध्ये 35% सबसिडी आपल्याला मिळणार आहे. 35% सबसिडी म्हणजे 1 लाख रुपयाचा जर उद्योग असेल, 1 लाख रुपयाच्या उद्योगामध्ये मला त्यात 35,000 रुपये सबसिडी मिळणार आहे. हे 35% सबसिडी नाही आहे. ही सबसिडी जर आपण कॅल्क्युलेट केली तर 50% पर्यंत सबसिडी जाते. प्रत्येक योजनेचे कॉस्ट फॉर्म वेगळे असतात, त्याच्यानुसार इथे 35% म्हटलं गेलेलं आहे, पण ओरिजिनल मध्ये तुम्हाला मिळणारी सबसिडी ही 50% पर्यंत जाते. कशी जाते, काय जाते या संदर्भात सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतो मी. 1 लाख रुपयाचा जर प्रोजेक्ट असला, अगोदर प्रोजेक्ट समजून घ्या. 1 लाख रुपयाचा जर प्रोजेक्ट असला त्यामध्ये सबसिडी किती मिळणार आहे तुम्हाला? 35%. तुम्हाला त्याच्यात तुमचं वैयक्तिक जोपर्यंत योगदान असणार नाही तोपर्यंत उद्योग तुमचा आहे असं तुम्ही समजणार नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचं वैयक्तिक त्यात योगदान असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमचं 10%पासून 40% पर्यंत तुमचं वैयक्तिक योगदान तुम्ही त्याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. कमीत कमी जास्तीत जास्त 40%, बरोबर आहे. इतरत्र जे राहील ते तुम्हाला बँक लोन होईल, बरोबर आहे. इथपर्यंत लक्षात आलं. 10% आणि 35% किती झाले? 45%. उरले किती? 55%. 55% आपल्याला बँकेला परत करायला. अर्ज करताना आपण ज्या बँकेत अर्ज करू ती आपल्या गावाची दत्तक बँक असणं आवश्यक आहे, सर्वात महत्त्वाचं. दत्तक बँक गावावर म्हणतो मी, आज आपलं सर्वांचं शेतकरी क्रॉप लोन सर्वांचे चालू आहे. चालू आहे का? यंदा माफी होणार आहे म्हणून किती आहे, बरोबर आहे. दोन्ही गोष्टी आहे. या गोष्टीमुळे कुठं फरक पडतो आपल्याला. याने एक शब्द वापरला, सिबिल. सिबिल म्हणजे काय आहे? सरळ, जर तुम्ही एका कर्जाची परतफेड जर केली नाही तर त्याच्यामुळे तुमचं सिबिल खराब होईल. साधी एवढं तर लक्षात येतं आपल्याला. जर आपण परतफेड करत राहिलो तर सिबिल आपला चांगला राहील, बँक आपल्याला परत कर्ज देईल. ही या योजने संदर्भात सुद्धा लागू आहे. या योजनेमध्ये घटक आहेत वैयक्तिक आणि गट लाभार्थी. वैयक्तिक आणि गट लाभार्थी मी जे आतापर्यंत सांगितलेलं आहे दोन्ही घटकासाठी लागू आहे. शेतकरी बचत गट असो, महिलांचा बचत गट असो, फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन मध्ये असतं त्याला सुद्धा हे घटक लागू आहे. सुविधा केंद्र, त्याच्यामध्ये आपण सामायिक पायाभूत सुविधा केंद्र म्हणजे काय असतं? आता आपण एक प्रकारचा जसं तेलघाणी उद्योग आहे बँकी मॅडमचा, बरोबर आहे. त्याचा मसाल्याचा उद्योग आहे, अमरावतीचा. असं प्रत्येकाचा एक उद्योग आहे. ही एक प्रोसेसिंग लाईन एकच झाली, प्रोसेसिंग लाईन, बरोबर आहे. त्यात वेगवेगळे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होत आहे का? त्यांचे एकच प्रोडक्ट होता मॅन्युफॅक्चर होता. तेलाच्या ठिकाणी तेल, मसाल्याच्या ठिकाणी काय जे हळद मिरची काय घेतात ते फक्त तेवढंच. त्याच्या व्यतिरिक्त काय होतंय का? नाही होत आहे, होत आहे का? आता जसं त्यांनी सोयाबीन उदाहरण दिलं बोलता बोलता. सोयाबीन मध्ये काय होतं? पूर्ण प्रोसेसिंग केल्यानंतर ज्याचं रॉ आता उरलेला आहे त्याचा चोथा म्हणतो आपण, तो पोल्ट्री फीड म्हणून आपण यूज करू शकतो का? कोंबडीसाठी खाद्य म्हणून यूज करू शकतो का? साधी गोष्ट आहे. लक्षात येत नाही का? कॉम्प्लिकेटेड बोलत आहे का जास्त? लक्षात येत आहे ना? उत्तर द्या तुम्ही, म्हणजे आपलं बोलण्यापेक्षा संभाषण जास्त झालेलं चांगलं. पोल्ट्री फीड म्हणून यूज करू शकतो आपण ते. सोयाबीन घेतलं, सोयाबीन त्याला व्यवस्थित क्लीन केलं, त्याच्यापासून दूध काढलं, दुधाचं पनीर बनवलं, त्याच्यात जसं की टोको वगैरे म्हटले ते. आणखी जे काही वेगवेगळे प्रोसेसिंग लाईन आपण अशा टाकून हे आपण सामायिक पायाभूत सुविधा केंद्रामध्ये बसू शकतो. जसं मी आता सांगितलं 35% सबसिडी वैयक्तिक आणि गट या घटकांसाठी 35% सबसिडी, याला लिमिट आहे 10 लाखाची. अप्पर लिमिट आहे 10 लाखाची. उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही जर 1 लाख रुपयाचा उद्योग घेतला, तुम्हाला 35,000 रुपये सबसिडी मिळाली 35%, बरोबर आहे. तुम्ही जर 1 कोटी रुपयाचा उद्योग घेतला तर 35% नुसार तुम्हाला किती मिळालं पाहिजे? 35 लाख, बरोबर आहे. 35 लाख मिळतात तुम्हाला 10 लाख मिळतात, कारण 10 लाख हे अप्पर लिमिट आहे वैयक्तिक आणि गट लाभार्थ्यांचं. ठीक आहे. तसंच आता जे सामायिक पायाभूत सुविधा केंद्राबद्दल मी सांगितलं त्याच्यामध्ये 35% सबसिडी आहे, पण त्याची अप्पर लिमिट आहे 3 कोटी पर्यंत. दोन गोष्टींचा फरक लक्षात आला? हा झाला योजनेचा तिसरा पार्ट. योजनेचा चौथा पार्ट असा आहे
तुम्ही सर्व जे काही भागात आपला जसं महागावाला बघतो, पुसदला बघतो, एक सारखा क्लस्टर आहे जिथं हळदीचं उत्पादन होतं, कळमचा काही बेल्ट आहे जिथं दुधाचं उत्पादन होतं, दोडमा साईड वगैरे माहिती आहे ना सर्वांना. तसं एक क्लस्टर तयार करून एका ठिकाणी सारखं प्रोडक्शन सारख्या क्वालिटीचं निघालं तर आपण त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला, संस्थेला किंवा गटाला आपण मार्केटिंग आणि ब्रँडिंग मध्ये सुद्धा आपण लाभ मिळतो. त्याच्यासाठी आपल्याला 50% हा योजनेचा झाला चौथा घटक. त्याच्यानंतर तुम्हाला एवढं सगळं करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे का? आहे का? तर हे सर्व तुम्हाला 3 दिवसाचं प्रशिक्षण सुद्धा मिळणार. ज्यांनी योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे त्यांचं प्रशिक्षण सुद्धा झालेलं आहे. तुम्ही विचारू शकता लाभार्थ्यांना कोणतं लायसन नाही लागणार आहे, मशिनरी कशा निवडायच्या, पॅकिंग कशी करायची, पॅकेजिंग मटेरियलसाठी आता दादाकडे पॅकेजिंग मटेरियलसाठी कॉन्टॅक्ट नंबर अवेलेबल आहे, बरोबर आहे. पण आपले इथलेच लाभार्थी आहेत त्यांच्याकडे चांगलं पॅकेजिंग मटेरियल आहे, त्यांच्याकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आले असतील. हे सर्व आपण एका ठिकाणी आल्यानंतर सर्व माहिती आपल्याला एका ठिकाणी कलेक्ट भेटू शकते आणि या सर्व गोष्टींचा आपल्याला मार्गदर्शन होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होतं, 35% सबसिडी पर्यंत आपण मर्यादित ठेवत नाही लाभार्थ्यांना. त्याच्यात एक नाबार्डची स्कीम आहे एआय म्हणून, ऍग्री इन्फ्रा फंड. त्याच्यात तुम्हाला जे कर्ज तुम्ही घेता त्या कर्जावर 3% इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे व्याज सवलत आहे, व्याज सवलत आहे त्याच्यावर. उदाहरण द्यायचं झालं, स्टेट बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं त्यामध्ये तुम्हाला 12% इंटरेस्ट रेट लागला, व्याज दर किती लागला? 12%. तुम्ही जर तोच अर्ज एआय मध्ये केला, एआय मध्ये लिमिट आहे 9%च्या वर तुम्हाला व्याज दर लागणार नाही आणि 9% नंतर व्याज दर लागणार नाहीच, पण याच्यात सुद्धा तुम्हाला 3% इंटरेस्ट सबवेन्शन लागू होईल. म्हणजे तुम्हाला 6%च्या वर तुम्हाला बँकेला व्याज देण्याची आवश्यकता नाही. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला? हा झाला पूर्ण योजनेचा टेक्निकल पार्ट. त्याच्यानंतर आपण प्रोसेसिंग कशा करू शकतो. योजनेचं नाव काय आहे? प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, बरोबर आहे. त्याचा आपण योजनेत लाभ घेऊ शकतो सर, बरोबर आहे. आपण झालं पुरवठा झालं जे खाऊ शकतात त्याचा आपण लाभ घेऊ शकतो. आपण याच्यात ॲनिमल फीड, त्याच्यानंतर आपण लाभ घेताना फक्त एकच गोष्ट आहे याच्यामध्ये, आपण जे उत्पादित करतो त्याच्यावर प्रोसेसिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यात असे प्रश्न उद्भवतील तुम्हाला, पॅकेज वॉटर येतं, पाणी बॉटल, आपली पाणी बॉटलचा आपण लाभ घेऊ शकतो या योजनेमध्ये? नाही घेऊ शकतो. त्याच्यावर प्रोसेसिंग ही आपली फूडची योजना आहे, ते काय झालं? वॉटर झालं, लाभ घेऊ शकत नाही आपण. त्याच्यासाठी दुसरी योजना आहे ती सुद्धा होते. त्याच्यानंतर तुम्ही जे कोल्ड्रिंक वगैरे पिता, कोल्ड्रिंकचा लाभ आपण घेऊ शकतो का? घेऊ शकतो का? का बरं नाही घेऊ शकत? ते तर आपण पिऊन राहिलो ना, कन्झ्युम करून राहिलो आपण, तरी का आपण लाभ घेऊ शकत नाही आपण त्या गोष्टीचा? त्याच्यावर प्रोसेसिंगच होऊ शकत नाही, बरोबर आहे. त्याच्यावर प्रोसेसिंग म्हणजे फक्त कार्बोनेटेड वॉटर असतं. हा, तुम्हाला जर तशा प्रकारचं काही बनवायचं असेल तर त्याच्यात मिनिमम क्वांटिटी 25 ते 30% तुमचे काहीतरी फ्रूटची लागेल, फ्रूटचा त्याच्यात पल्प लागेल, फ्रूटचा त्याच्यामध्ये ज्यूस लागेल, तेव्हा कुठे ते आपल्या प्रोसेसिंग युनिट मध्ये ते बसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं उत्पादित होणार जसं सोयाबीन सांगितलं तसं आहे. त्यानंतर आपल्या इथं हळदीचं उत्पादन आहे की नाही? यवतमाळ जिल्ह्यात बोलतो आहे की नाही? तालुक्यात सांगा घेताना तुम्ही हळद यवतमाळ तालुक्यात ऊसाचं उत्पादन कोणी घेतं? काही प्रमाणात तरी आहे. आपण ऊसाचा पुराळा सुद्धा आपण याच्यात घेऊ शकतो, कारण आपण जो ऊस त्या साखर कारखान्याला देतो त्याच्यामधून आपल्याला तेवढा रेट मिळत नाही, मिळतो का? त्याच्यामुळे आपण जर प्रोसेसिंग कोणतंही असो, सोयाबीन, तूर, चणा, हे सर्व जे काही आहे याच्यावर प्रोसेसिंग करून आपण डायरेक्टली विकलं त्याला आपल्याला रेट मिळणार नाही. त्याच्यानंतर भाजीपाला घेत असेल भरपूर जण घेता का भाजीपाला? भाजीपाला एका कालावधीनंतर तो सडून जातो, खराब होतो, आपण फेकून देतो. त्याचं जर आपण ड्राय युनिट घेतलं तर ते सुद्धा आपण पॅक करून विक्री करू शकतो. त्याच्यानंतर बेकरी उद्योग सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. शेवळी, पापड, महिलांसाठी लोणचं उद्योग हे सुद्धा आपण याच्या अंतर्गत घेऊ शकतो. त्याच्यानंतर हे सर्व मी प्रोडक्ट सांगितले. आता विक्रीचं काय? विक्रीचा प्रश्न आहे का तुमच्या मनात?
तर त्याच्यासाठी जेव्हा आपली कृषी प्रदर्शनी असते तेव्हा खरेदी विक्री संमेलन सुद्धा आयोजित केलेलं असते. त्याच्यामध्ये बायर येतात आणि सेलर सुद्धा येतात. त्याच्यामध्ये बायर आणि सेलरचं त्याचं टायअप करून जास्तीत जास्त म्हणजे बल्क अमाऊंट मध्ये आपण त्यांचा माल विक्री करून देऊ शकतो, अशी सुद्धा व्यवस्था आपली घेतलाय. टेस्ट कशी वाटली? हे आपल्या योजनेतून केलेले युनिट आहे. तुम्ही साधं तेलाचं उदाहरण घ्या, तुम्ही तेल बाहेरून विकत घ्या मार्केटमधून आणि याच्याकडचं तेल विकत घ्या. तुम्ही रेट मध्ये फरक आहे, पण तुम्हाला क्वालिटी मध्ये सुद्धा लक्षात येईल ओरिजिनल काय आणि डुप्लिकेट काय, कशामध्ये असेल कशामध्ये नाही. बरोबर आहे? त्या दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर योजनेसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आवश्यक कागदपत्र. मी सांगतो फक्त कागदपत्र तेवढे लिहून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला पुढे योजनेमध्ये अप्लिकेशन करताना अडचण जाणार. योजनेमध्ये सर्वांचं लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट. 2 नंबर पॅन कार्ड. 3 नंबर इलेक्ट्रिक बिल. इलेक्ट्रिक बिल हे तुमचं ऍड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जो काही उद्योग उभारणार आहे त्या उद्योगासाठी तुम्हाला जर 3 फेज कनेक्शन आवश्यक असेल तर 3 फेज कनेक्शन साठी आपल्याला डिमांड बनवून अप्लाय करावं लागेल एमएससीबी कडे. त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुक, ज्या काही बँक मध्ये तुमचं अकाउंट असेल त्याचं तुम्हाला बँक पासबुक आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी उद्योग उभारणार आहे त्या जागेचा नमुना आणणं आपल्याला आवश्यक आहे. ही जागा शहरात असो खेड्यात असो जागेचा नमुना आणणं निघेल, तो जागेचा नमुना आणणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही उद्योग करणार आहे, उद्योगासाठी तुम्हाला काही ना काही मशिनरी लागण्याचं आवश्यक आहे. तुम्हाला मशिनरी कोणत्या घ्यायच्या, काय घ्यायच्या, त्याला पॅकिंग मशीन कोणती, वजन काढा कसा, तर या सर्वांचं तुम्हाला कोटेशन आवश्यक आहे. ते कोटेशन आपल्याला मशिनरीच्या दुकानातून मिळून जाईल आणि ते कोटेशन आपल्याला या योजनेमध्ये जेव्हा अर्ज करतो तेव्हा कामात येईल. मशिनरीचं कोटेशन घेत असताना फक्त 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. जे काही आपल्याला प्रोसेसिंग साठी लागणार आहे ती एक मशिनरी असली पाहिजे. 2 नंबर याच्यात पॅकेजिंग साठी असलं पाहिजे आणि 3 नंबर वजन काढा असलं पाहिजे. ही पॅकेजिंग आणि वजन काढा हे कामात म्हणत आहे नेहमी. ही योजना अशी आहे, आतापर्यंत भरपूर सारे तुम्ही लोक बघितले असेल हातगाडीवर ब्रेड विकतात, त्याच्यानंतर कर्पुडे विकतात. बरोबर आहे? तुम्ही त्या लोकांकडून घेणं प्रिफर कराल की तुम्ही पॅकिंगची ब्रेड घेणं विकत प्रिफर कराल? का बरं तुम्ही पॅकिंग वर भर देता? तुम्हाला काही ना काही विश्वास आहे ना त्याच्यावर एक्सपायरी डेट असते, त्याच्यावर बॅच कोड असतो. बरोबर आहे? मी डिटेल नाही सांगत, फक्त तुमचा विश्वास असतो की नसतो. त्याच्यामुळे तुम्ही पॅकेजिंग मला घेताना तर मग तुम्ही का बरं पॅकेजिंग करून विकायचं नाही, जेणेकरून लोकांचा विश्वास जास्त बसेल तुमच्या प्रोडक्टवर आणि तुम्ही जे उत्पादन घेणार आहे याच्यात काय अर्थ माहिती का? योजनेमध्ये प्रक्रिया योजनेमध्ये जर तुम्हाला इथे घ्यायचं आहे, आपण काय विचार करतो, गावाच्या लेवलवर घ्यायचं, चक्की घ्यायची, जे काही धान्य आहे ते दळून त्यांना लाभार्थ्यांना परत करायचं. इतक्या पुरतं आपण मर्यादित राहू का? उदाहरण सांगतो तुम्हाला मी, गहू किती रुपये किलो आहे? 30 रुपये किलो आहे. तुम्ही दळण किती रुपये किलो काढून आणता? 5 रुपये किलो. बरोबर आहे? आणि 35 रुपयाचं ते आता पडलं ज्यांनी कोणी दळून दिलं त्याला. बरोबर आहे? तुम्ही रेडीमेड आटा कधी विकत घेतलाय का? किती रुपये किलो असतो? किती रुपये किलो असतो? 40 रुपये पडा जास्तीत जास्त. चांगला क्वालिटीचा 50 रुपये किलो असतो की नसतो? त्याच्यावर किती रुपये वाढले? 15 आणि 20 रुपये वाढलेले आहे. वाढले की नाही वाढले? त्यांनी काही वेगळं केलेलं आहे? फक्त त्याला पॅकेजिंग मटेरियल लागलं आहे, त्याच्यावर ब्रँडिंग आहे. पतंजलीचा आटा विकला जातो की नाही मार्केटमध्ये? आपण दळून आणतो तोच आटा आहे ना, काही फरक आहे का त्याच्यामध्ये? पण विकल्या का म्हणून जातो? तो पॅकिंग मध्ये असल्यामुळे त्याला एक विश्वास प्राप्त आहे. बस एवढंच कारण आहे. आणि आपण जर पॅक करून विकलं तर आपल्या मालाला भाव सुद्धा मिळेल. आपण जे म्हणतो मार्केटमध्ये भाव मिळत नाही, तर अशा रीतीने आपण प्रोसेसिंग मध्ये उतरून भाव सुद्धा आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर मशिनरी कोटेशन सांगितलं तुम्ही डॉक्युमेंट मध्ये. त्याच्यानंतर तुमचे जे काही एज्युकेशन झालेले असेल त्याची एक पेशी, शाळेचं जे काही डॉक्युमेंट असेल तुमचं ते. त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी या 3 गोष्टी आणखी आवश्यक.
आता एवढं सगळं सांगितलं मी, अर्ज कुठं करायचा, काय करायचं हे याच्याबद्दल काही माहिती नाही. बरोबर आहे? याच्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या इथं जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून पोस्ट असते. जसं आपल्या इथं यवतमाळसाठी सारंगगिरी म्हणून आहे, त्यांच्याकडे फक्त मी जेवढे डॉक्युमेंट सांगितले तेवढे डॉक्युमेंट घेऊन जाणे, ते तुमचा अर्ज ऑनलाईन करतील. जे काही योजनेला लागणारा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो बनवतील, अर्ज सबमिट करतील, अर्ज जिल्हा स्तरावर येईल, जिल्हा स्तरावरून अर्जाला मान्यता मिळाल्यानंतर तो अर्ज बँकेकडे जाईल प्रोसेससाठी. बँकेकडे प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमचा वैयक्तिक स्वयं हिस्सा हा भरल्यानंतर तुम्हाला कर्ज मंजूर होईल. कर्ज मंजूर झाल्यानंतर ते जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंट मध्ये येणार नाही आहे. तुम्ही जे कोटेशन जोडलेलं आहे त्या कोटेशन वाल्याच्या अकाउंटवर जाईल. त्याचं कारण काय माहिती आहे का? आपल्या अकाउंटला जर पैसे आले तर आपण त्या पैशाचा मिसयूज करू शकतो. बरोबर आहे की 10,000 रुपयाची मजुरी घ्यायची तर 5,000 रुपयाची मजुरी करू, तिथं आपला स्वतःचा लॉस. त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत हे डायरेक्टली जिथून तुम्ही मजुरीचं कोटेशन घ्याल त्याच्या डायरेक्ट अकाउंटला जातील आणि तो व्यक्ती तुम्हाला